महत्त्वाचा नेहमी विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे ताई तुम्ही साड्यांना फॉल कसे लावता किंवा साड्यांना फॉल लावण्याची प्रोसेस काय आहे? सो आज तुमच्यासाठी खरंच मी हा व्हिडिओ शेअर करत आहे. तुम्हा सगळ्या गोडताईंचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि स्टिच विथ सरितावरती. तर काही साड्या माझ्याकडे इथे एकत्र झाल्या होत्या. 2-3 क्लायंटच्या ह्या साड्या आहेत आणि या फॉलला जाणार आहेत. म्हटलं चला खूप दिवसाचा शेअर करू म्हणता म्हणता राहून गेलेला व्हिडिओ आहे तुमच्यासोबत नक्की शेअर करायला पाहिजे. क्लायंट साड्या ब्लाऊज देऊन गेला. साड्यांचे ब्लाऊज आहेत ते वेगळे करून ठेवले होते आणि या फॉल पिकोच्या साड्या आहेत त्या वेगळ्या करून ठेवल्या होत्या. दोन्ही गोष्टी ज्या त्या वेळेला वेगळ्या करून ठेवल्या म्हणजे आपलीही धावपळ होत नाही, गोंधळ उडत नाही. खूप सुंदर सुंदर साड्या आहेत. त्याच्यामध्ये कॉटन इरकल आहे, चेक्सवाली इरकल आहे आणि पैठणी सुद्धा आहे. वेगवेगळ्या डिझाईनच्या साड्या आहेत. तिथे बघा लिनन कॉटनमध्ये सुद्धा साडी आहे. चला एकदा बघून घ्या तुम्ही सुद्धा साड्या, कारण सुंदर सुंदर साड्या नजरेखालनं गेल्या की मनाला खरंच खूप आनंद होतो. मला असं होतं, तुम्हाला होतं की नाही सांगा. आता ही आहे इकडे 3D प्रिंटची साडी सध्या ट्रेंडमध्ये चाललेली आहे आणि रेग्युलरमध्ये जी साडी आहे ती. अशा ह्या 10 साड्या आहेत. ह्या साड्या एकदा तुम्हाला दाखवून घेतल्या म्हणजे पुन्हा याचे फॉलसुद्धा काढून झालेले आहेत आणि आमची एक मेंबर आहे फॉलवाली, ती पहिल्या साड्या घेऊन आलेली आहे आणि दुसऱ्या साड्या देणार आहे तिला मी या फॉल पिको करण्यासाठी. सो इथे फॉल काढून झालेले आहेत आणि सगळ्या कलरचे व्यवस्थित फॉल मॅच करून आम्हाला इथे साड्यांचा कलर कोणता आहे किंवा साडीचा कलर आणि काठाचा कलर वेगळा आहे का, हे शेड चेंज होतोय की नाही, हे सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत त्या इथे लक्षपूर्वक पाहिल्यानंतरच फॉल काढावे लागतात. या आहेत आमच्या टीम मेंबर साडी फॉल करणाऱ्या वर्षा आणि आरती जी आहे तिला तर तुम्ही ओळखताच. आता या साड्यांचे फॉल काढून इथे ठेवलेले आहेत आणि या ज्या साड्या आहेत त्या ऑलरेडी फॉलवरून आलेल्या आहेत. त्या अजून हँगरला लावायच्या होत्या. तर फॉलवरून आलेल्या साड्यांना फॉल कसा लावला जातो हे तुम्हाला सांगते आता. ॲक्च्युली आपण फॉल लावताना सगळ्यात अगोदर फॉल पाण्यामध्ये भिजायला घालतो. कारण थोडा वेळ कॉटनचा फॉल असतो, थोडा वेळ भिजायला घातला म्हणजे तो व्यवस्थित श्रिंक जर होणार असेल किंवा आकसणार असेल तर एक 15-20 मिनिटं पाण्यामध्ये घालून ठेवायचा आहे. त्यानंतर तो फॉल साध्या पाण्यामध्येच घालायचा आहे, कोणत्याही पावडरच्या किंवा साबणाच्या पाण्यामध्ये न घालता. फॉल एक 15-20 मिनिटं भिजल्यानंतर पाण्यामधूनच त्याला व्यवस्थित वर खाली करून पिळून काढायचं आहे, झटकवायचं आहे आणि सुकवायचं आहे. सुकल्यानंतर या पद्धतीने प्रेस करायचं आहे आणि प्रेस केल्यानंतर खालून जे आहे ते मशीनचा फॉल या पद्धतीने लागला जातो आणि मशीनवरती पिको होतो खालच्या बाजूनी. आणि आता तुमचा पुढचा प्रश्न काय असणार आहे मी सांगते, की फॉल लावताना किंवा पिको करताना कोणता धागा वापरावा. कारण मार्केटमध्ये नायलॉनचा धागा सुद्धा अवेलेबल आहे. सो नायलॉनचा धागा आणि कॉटनचा धागा याच्यामध्ये फरक काय आहे किंवा साड्यांना फॉल पिको करताना कोणता धागा वापरणं योग्य आहे. हो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर लगेच देते. मी तर नेहमी फॉल पिको करताना कॉटनचेच धागे वापरते. आपण जे स्टिचिंगसाठी थ्रेड वापरतो किंवा धागे वापरतो तेच मी ते फॉल पिकोसाठी वापरते. त्याचं कारण म्हणजे नायलॉनच्या धाग्यांनी पिको एकदम बारीक दिसतो, आपल्याला दिसायला थोडंसं फिनिशिंग या धाग्याच्या मुकाबले छान दिसतं. पण नायलॉनचा धागा जो आहे तो फॉल लावल्यानंतर खालच्या बाजूला किंवा साडीच्या काठाला जो आपण पिको करतो त्याला थोडासा कडकपणा येतो आणि बऱ्याच आपल्या ताई आहेत त्यांची स्किन सेन्सिटिव्ह असते. सो कडक पणा आल्यामुळे त्या पिकोला किंवा साड्यांची बॉर्डर कडक असते, कधी कधी नेटची साडी असते. अशा वेळेला आपण साडी घातल्यानंतर आपल्या पायाला मागे टाचेच्या इथे किंवा बॅक साईडला थोडं इरिटेशन होतं. सो अशा बऱ्याच मी गोष्टी ऐकल्या होत्या क्लायंटकडूनच जेव्हा मी हे नवीन काम सुरुवात केली होती त्यावेळेला. आणि त्याच टायमिंगला नवीन नायलॉनचा धागा आल्यामुळे मी सुद्धा तो धागा वापरत होते हाऊस म्हणून बरं का. आणि मी स्वतः माझ्या साडीला तो नायलॉनच्या धाग्याने फॉल पिको करून पाहिला. ती साडी घातल्यानंतर येणारे प्रॉब्लेम्स पाहिले. खरंच ते पाठीमागे पायाला आपल्या इरिटेशन होतं नायलॉनच्या धाग्यामुळे. सो तो धागा मी वापरणं बंद केलं आणि गेले कित्येक वर्ष मी कॉटनचेच धागे वापरते. कारण आपल्याला क्वालिटी जर चांगली द्यायची असेल, आपण जर रेट तसे घेत असेल तर समोरच्याला सुद्धा आपल्या गोष्टी किंवा आपल्या कामातून समाधान मिळणं गरजेचं आहे. कॉटनच्या धाग्याने पिको खूप सुंदर होतो, कलर मॅच होतो परफेक्ट तंतोतंत. आणि या पद्धतीने बारीकसा पिको करून खालून फॉल लावला जातो. वरून हात शिलाई केली जाते. हात शिलाई केल्यानंतर सुद्धा तुम्हाला दाखवलेले आहे की अगदी बारीक हात शिलाई केली जाते जवळजवळ. अशा पद्धतीने फॉल जो आहे तो पहिल्यांदा पाण्यातून धुवून घ्यायचा आहे, झटकवून सुकवायचा आहे आणि मग त्याला थोडासा आंबट ओला असतो त्याच वेळेला प्रेस करायचा आहे, ज्यामुळे फॉल इतका परफेक्ट प्रेस होतो, कुठेही चुरत नाही, कुठेही खेचत नाही किंवा तिरका होत नाही, ओढला जात नाही. आता हा शालू टाईपची साडी जी आहे सध्या आता ही फॅशनमध्ये आलेली आहे पुन्हा,
कारण या महिन्यामध्ये आम्ही 5-6 साड्या याच्यातल्याच फॉल पिको आणि ब्लाऊज घेतलेले आहेत. याची ऑर्डर बरेच वेळेला आलेली आहे. सो या पद्धतीने तुम्ही जर फॉल पिको करत असाल तर तुमच्या फॉलची क्वालिटी, फॉल पिको करण्याचं हे जे सुपिरियरपणा आहे तो सुद्धा खूप छान येतो आणि तुमचं क्लायंट सुद्धा सॅटिस्फाईड होतं तुमचं काम पाहून. सो या साड्या काय आहेत त्या आता फॉल पिकोला जाणार आहेत का? हे साड्या फॉल पिकोवरून आलेल्या आहेत, ज्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहे. तुम्ही फॉल कशा पद्धतीने लावता किंवा तुम्ही या पद्धतीने फॉल लावत नसाल तर नक्कीच तुम्ही मी सांगितलेल्याप्रमाणे फॉल पहिल्यांदा धुवून घ्या साध्या पाण्यातून, झटकवून सुकवा, आंबटवाला असताना प्रेस करा आणि मग तो फॉल लावा. लावायलाही पटकन होतो, कामही उरकतं आणि साडीला फॉल लागल्यानंतर रंग गेला किंवा फॉल आकसला हा प्रकार होत नाही. बऱ्याच वेळेला बऱ्याच ताई अर्जंटची जरी साडी आली तरी सुद्धा न धुता फॉल लावतात, तर फॉल सुकायला फार काही वेळ लागत नाही. सो अर्जंटची फॉल पिकोची जरी ऑर्डर घेत असाल तरी सुद्धा फॉल वॉश करून प्रेस करूनच लावा, ज्यामुळे कामाची क्वालिटी आणि काम दोन्ही छान राहतं आणि क्लायंट सुद्धा आपलं खुश होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.